नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो राव. पण यार पण भावांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का. आणि हो, चॅनलवर नवीन असाल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला एक मी गंमत दाखवतोय. हे पाय पहा, याला म्हणतात काय? हे आहे केळीचं झाड बरं का. हा, ही केळीचं झाड आहे. आणि ह्या केळीवरती मी कॅमेरा झूम केलेला आहे, बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. या केळीच्या झाडाखाली बापा ऊनले रे बापा आज. म्हणून म्हणतो भावांनो, एवढं घड मी कधीच आयुष्यात बघितलं नाही बरं का. मी बरेच जणायला प्रश्न विचारला बरं का, तरी हे केळीचं घड कसे असते आणि कसे नाही. पण मी आता साक्षात मी स्पर्श केला ना, तर इतकं भारी वाटलं मला. म्हटलं रे बाप एवढं डालक्षी ते मोठं टप आहे का तेवढं निघाल माझ्या अंदाजानं. एका झाडाला इतके निघत असेल तर मग बाकीच्या झाडाला किती घड असेल एकूण. बघा बघा, यार खरंच यार, मला आश्चर्य वाटलं ते बघून. भावांनो, बघा माझ्याकडे आहे ना केळीचा बाग आहे भो. आता तरी मुलगी द्या मला. पण यार काय करता राव, तेवढ्या यानं तर नाही भागणार. भाऊ, तुम्ही जी मुलगी दिली ना, मला वावर हुंडा काहीच नका देऊ. हा, केळीचं कंद जमा करील, एखाद्या ठिकाणी व्यवसाय करील आणि कंद लावून केळीचा बाग तयार करील भाऊ. एवढा तुम्ही विचार करू नका. आणि आम्ही दोघं नवरा बायको आहे ना, मस्त बिझनेस करू केळी चिप्सचा. म्हणून म्हणतो भावांनो, सुखरूप आहे मी ह्या केळीमुळं. कारण की ही माझी आई आहे बरं का. भाऊ, प्रत्येक झाड हे माणसाचं आईचं असतं. सावली देतं, खायला अन्न देतंय, फळं देतंय बरं का. आणि गोष्ट अशी आहे भावांनो, की तुम्ही माझ्या घरी लक्ष्मी दिली नांदायला, तर आम्ही ना केळी चिप्साचा आहे ना धंदा सुरू करू. आम्ही दोघं नवरा बायको. कोणाची गरज पडू देणार नाही राव. यार कोणी विचारत नाही रे, पण काय सांगावं तुम्हाला. हा, माझी सर्व चांगले. माझे मम्मी चांगले, काका काकू चांगले, आजी आजोबा चांगले, भाऊ चांगला आहे. हम्म. मग आपले आजोबा गेले रे यार, काय सांगावं तुम्हाला. आणि माझे काका पण गेले राव. अरे मी 2004-5 ला पहिलीला होतो ना, तर आमचे काका आहे ना आम्हाला सोडून गेले रे. बाबा तर मी लहान असतानाच सोडून गेले. मला 4-5 वर्ष असताना मला खूप सांभाळलेलं आहे बाबांनी. पण काय करता रे, नशीब आमचं. पण बाबां ते असते ना आमचे, ही केळी बघून खूप आनंद झाला असता त्यांना. यार तेव्हा आमचे बाबा आणि काका पाहिजे होते रे यार. काय करू देवा, काही खरं नाही. आता जे व्हायचं ते होईल दादा. आता विचार कशाला करायचा, जे व्हायचं ते होईल. हम्म. इतकं घड हे बा, 1 2 3 4 मला मोजता सुद्धा येणार नाही. मोजता सुद्धा येणार नाही. हे पा बापा, अख्खं लटकलेलं आहे जसं की आईच्या कडेवर जसं लेकरू लटकलेलं आहे. हम्म. हे बा, आई गेली मागून इकडे. असं आहे रे बाबा एकंदरीत, आता काय सांगावं तुम्हाला. हम्म. आणि आई इकडे गेली. हे बा, आई आई दाखवतो कुठे गेली आई. भावांनो, यार काही म्हणावं राव, ह्या केळीच्या पानावर जेवलं ना खूप आनंद निराळाच असतो राव. आमचे सर म्हणायचे की या केळीच्या पानावर लोकांना जेवण दिले जातं म्हणे. बघा रे केळीचा खांब केवढा झाला तू. आणि हा खांब आहे ना, करमाळा त्या भागामध्ये ढोरायला खायला दिला जातो, जनावरांना. इतकं भारी ताकद असते. वरती पण केळ आहे बरं का. हे पण वरती पण आहे आणि खाली पण आहे. खाली पण आहे. खालच्या बुडाला असं लटकलेले तंबूच तंबू. बापू, एखाद्याच्या डोक्यात पडलं तर खाली दाबायचंच काम आहे भाऊ. जस काही बाजारची केळी आणली अशी घडी हो. एवढा खाली लटकलेला आहे. बंग भावांनो, व्हिडिओ कसा वाटला ते सर्वांनी कमेंट करून सांगा. आणि हो भावांनो, चॅनलवर नवीन असाल ना आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. मोठ्या मेहनतीने मी ब्लॉग तयार करतो रे भावांनो. मी
खरंच काय सांगावं तुम्हाला, अपंग आहे, पण तुम्ही माझ्या कलेला वाव द्या. ही सर्वांना कळकळीची विनंती. बाय बाय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.